त्या दिवशी वृंदावनमध्ये इस्कॉन मंदिरापासून सर्व मंदिरं आम्ही कवर केलेले आहेत. आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी शिमलासाठी निघालो होतो. शिमला जवळपास 550 किलोमीटर होतं तिथून. आणि मग दिल्ली बायपासवरनं चंदीगड आणि चंदीगडवरनं शिमला असा तो एकंदरीत रूट होता. आणि मधल्या वेळेमध्ये प्रवास अतिशय रोड पण खूप चांगले होते. त्याच्यामुळे आम्हाला कुठेही काही त्रास झालेला नाही. आणि मधल्या वेळेस मी एन्जॉय करत आम्ही गेलो आहे. आणि नंतर दुपारच्या वेळेस आम्ही एका हॉटेलमध्ये जेवायला थांबलो. शेट्टी हॉटेल धाबा म्हणून होता. अतिशय उत्कृष्ट जेवण होतं. माझ्या मुलांना आणि सर्वांना घरच्यांना खूप आवडलं. धाबा एवढं प्रसन्न वातावरण होतं धाब्यात सजवलेलं आणि एक वेगळे हे होतं. आणि तिथलं जेवण झाल्यानंतर आम्ही परत चंदीगडवरनं निघालो आहे. हिमाचल प्रदेशमध्ये प्रवेश केला आहे. आणि प्रवेश केल्यानंतर लगेच आम्हाला वातावरणामध्ये झालेला बदल आणि हळूहळू उंच ठिकाणी चढाई चालू झाली होती. आणि एक प्रसन्न वाटायला लागलं होतं आम्हाला. ह्या सगळ्या प्रवासाच्या दरम्यान मला माझ्या गाडीचा ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स घेताना मला खूप माझा आनंद हे होत होता. मला कुठेही दमल्यासारखं वाटलं नाही. आणि व्हेंटिलेटेड सीट्सचा मी पुरेपूर फायदा घेतला. आणि हळूहळू उंच ठिकाणी जाता आम्हाला खूप चांगलं वाटायला लागलं होतं. आणि सर्वच एन्जॉय करत होते. रस्त्यांमध्ये आम्ही बरेचसे फोटोज आणि हे ते सुरुवात केली होती. आणि म्हणजे चंदीगडपासून चढाई सुरू झाली होती मेनली. आणि साधारणतः शिमलाला आम्ही रात्री 7 वाजता काहीतरी पोचलो आहे. शिमलामध्ये प्रवेश केला 6-7 वाजता. आणि तिथे एक हॉटेल घेतलं. हिलटॉप हॉटेल होतं. आणि हिलटॉप हॉटेलमध्ये आम्ही 1-2 दिवस तिथे राहिलो. आणि त्या दिवशी आम्ही 1 दिवसच राहिलो. आणि त्या दिवशी मग मॉल रोड आणि बाकीचा शिमला एक्सप्लोअर केला. आणि अशा पद्धतीनं तो शिमलाची नाईटसुद्धा एक मस्त तिथे काही आम्ही गरम कपड्याची पण शॉपिंग केली. आणि मग रात्री 9-9:30 वाजेपर्यंत फिरलो आहे. आणि 10 वाजता हॉटेलला जाऊन झोपलो आहे. नेक्स्ट व्हिडिओसाठी स्टे ट्यून विथ दिस